साहित्याच्या माध्यमातून समाज परिवर्तन नक्कीच घडते, कारण लोक साहित्य वाचन हा एक अनुभव असतो, त्यामुळे त्या अनुभवातून लोक काहीतरी शिकतात। आजच्या तरुण लेखकांना सामाजिक भान जपण्यासाठी आपण कोणते संदेश द्याल? आजच्या तरुण लेखकांनी कसदार असे वाचन केले पाहिजे। नवलेखकांनी अभ्यासपूर्ण लेखन करणे गरजेचे। नियमित स्तंभ लेखनातून लोकांपर्यंत कोणता बदल घडवण्याचा प्रयत्न करता सर? समाजातील समज गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो। वाचकांकडून मिळालेला प्रतिसाद आपल्याला कसा वाटतो? चांगल्या लेखनास वाचनाची नेहमी पसंती असतेच। पुढे कोणत्या विषयांवर लेखन करण्याचा आपला मानस आहे? काव्य, ललित लेखन, जीवनचरित्र असे अनेक। साहित्य, संस्कृती आणि आरोग्य या तिन्ही क्षेत्रांमध्ये संतुलन कसे राखणार? मला साहित्याची प्रचंड आवड आहे, तसेच आपले जीवन हीच संस्कृती असते। तसेच आरोग्य क्षेत्रातील मी एक शिक्षक आहे, त्यामुळे हे संतुलन राखणे शक्य होणार आहे। आपल्या लेखन प्रवासात कुटुंब आणि समाजाने दिलेला पाठिंबा किती महत्त्वाचा ठरला? कुटुंबाची साथ तर नेहमीच असते, परंतु समाजातील चोखंदळ वाचकांच्या पाठिंब्याशिवाय लेखन हे अशक्य असते। मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। दीर्घकाळ ग्रामविकास विभागात कार्यरत राहून अनेक गावांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारे आणि गावोगाव नागरिकांचा विश्वास संपादन करणारे ग्रामविकास अधिकारी सिद्धार्थ आगळे नुकतेच सेवामुक्त झाले। त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे व समर्पणामुळे अनेक गावांचा चेहरा मोहरा बदलला असून त्यांचा कार्यप्रवास प्रेरणादायी ठरला आहे। सिद्धार्थ आगळे यांनी आपल्या सेवा काळात इगतपुरी तालुक्यातील धारगाव, देवगाव, टाकेदेवगाव, वावी हर्ष, भावली बुद्रुक, पाडळी देशमुख, जानोरी, आवळी, करोले तसेच नाशिक तालुक्यातील तिरडशेत, तळेगाव, अंजनेरी, जातेगाव, वासाळी आणि दिंडोरी तालुक्यातील लोखंडेवाडी, मेळुस्के, अकराळे, क्रोहाळे या गावांमध्ये ग्रामसेवक पद भूषविले। प्रत्येक ठिकाणी ग्रामविकासाच्या विविध योजना राबवून त्यांनी गावाचा विकास साधलाय। गावकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, प्रत्येक कुटुंब विकासाच्या प्रवाहात यावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले। गावकऱ्यांच्या समस्या ओळखून त्यावर ठोस उपाययोजना करणे, विकास कामात पारदर्शकता राखणे आणि प्रत्येक योजना लोकाभिमुख पद्धतीने अंमलात आणणे हा त्यांचा कार्याचा मूलभूत दृष्टिकोन राहिलाय। विशेष म्हणजे दिंडोरी तालुक्यातील लोखंडेवाडी येथे हागणदारी मुक्तीसाठी त्यांनी 3 वर्षे पादत्राणांचा त्याग केला होता। गावकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी केलेल्या त्यांच्या या त्यागपूर्ण उपक्रमामुळे केवळ गावात बदल घडून आला नाही, तर जिल्ह्यातही या उपक्रमाची दखल घेण्यात आली। त्यांच्या या कृतीमुळे स्वच्छतेबाबत जनतेमध्ये जागरूकता वाढली आणि गाव हागणदारी मुक्तीकडे वाटचाल करू लागले। कोरोना काळात देखील सिद्धार्थ आगळे यांनी जबाबदारीने काम करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना राबवल्या। ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, जनतेला मार्गदर्शन करणे आणि अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत उपलब्ध करून देणे यात त्यांचे योगदान लक्षणीय राहिले। कठीण काळात सुद्धा त्यांनी आपल्या कार्यात कुठेही कसूर न करता गावकऱ्यांना दिलासा दिलाय। यावेळी त्यांच्या पत्नीने भावना व्यक्त करताना सांगितले की सिद्धार्थ यांनी कुटुंबापेक्षा गावाच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले। त्यांची सेवाभावी वृत्ती आणि लोकांसाठीची निष्ठा यामुळे अनेक गावांचा चेहरा बदललाय। त्यांनी नेहमीच आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली असे त्या म्हणाल्या। ग्रामविकास अधिकारी सिद्धार्थ आगळे यांचा सेवा कार्याचा गौरवशाली प्रवास हा समाजासाठी प्रेरणादायी असून सेवानिवृत्तीनंतरही त्यांची आठवण गावोगाव कायम राहील। त्यांच्या कार्यातून निर्माण झालेली विकासाची पायाभरणी पुढील काळातही ग्रामस्थांना मार्गदर्शन ठरेल। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी सिद्धार्थ आगळे यांच्या सध्या आपण निवासस्थानी आहोत। यांनी अनेक गावांमध्ये त्यांचे ग्रामसेवक पद अगदी सुशोभित असे भूषवले आहे। तर दिंडोरी तालुक्यातील लोखंडवाडी या गावात ते ग्रामसेवक असताना त्यांनी चक्क हागणदारी मुक्ती
गाव करण्यासाठी पादत्रायांचा त्यांनी 3 वर्ष त्याग केला होता. अशा अवलिया ग्रामसेवकांच्या आता सध्या आपल्या सोबत आहेत ते. आपण त्यांच्याकडनंच याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार, आपल्या नाशिक लोकशाही न्यूजचं स्वागत, अभिनंदन करतो. आगंद मॅडमने जो प्रश्न विचारला, आगंधारी लोखंडवाडी 100% मुक्त करण्यासाठी, तर आमची ग्रामसेवक सभा होती, तिथं आढावा चालू होता आगंधारी गाव मुक्त करण्याचा. तेव्हा म्हणजे माझ्या गावाचं लोखंडवाडी एकदम काहीतरी थोडं कामकाज झालेलं होतं. मग आता कसं करायचं असं ते डोक्यात फिरायला लागलं. तर डायरेक्ट मग मी म्हटलं, सर म्हटलं माझा आढावा आला, माझा विचारलं. तर म्हटलं, सर मी ना जोपर्यंत माझा गाव 100% आगंधारी मुक्त होत नाही तोपर्यंत चपलांचा त्याग करतो आणि सभागृहातून त्या दिवशी टाकून दिली चप्पल. मग तेव्हापासून आम्हाला सुरुवात झाली. मग घरोघरी जाणं, मिटिंगा घेणं, लोकांच्या सभा घेणं, अधिकारी यायचे, मग लोकप्रतिनिधी पण बोलवले होते, आमदार साहेब यायचे, आता बगरे सर खासदार साहेब आहेत ते पण यायचे, सभापती BDO साहेब यायचे, सरपंच सदस्य, पूर्व लोकांनी मग नंतर आहे ना इन्व्हॉल्व झाले. मग त्याच्यात असं सुरुवातीला हे म्हणायचे, बा कसं होईल काय, असं हसायचं लोक. पण म्हटलं ठीक आहे, आपण ते काम पूर्णच करायचं. त्याच्यामुळे 100% पुरस्कार हातात पडला गावाला, तेव्हाच ते चप्पल घातल्या. नक्कीच सरांच्या या संकल्पामुळे लोखंडवाडी गाव हागणदारमुक्ती झाली आणि तेही 100%. तर आपण सरांकडनं जाणून घेऊया की त्यांनी याआधी कोणकोणत्या गावांमध्ये त्यांचे ग्रामसेवक पद भूषवले आहे. मी इगतपुरी तालुक्यात होतो. देवगाव, टाकेदेवगाव, धारगाव, वैतरणा डॅम. त्याच्यानंतर मग नाशिक तालुक्यात होतो. तळेगाव, जातेगाव, वासाळी, तिरटशेत. मग निंडोर तालुक्यात मेवळुस्के, लोखंडवाडी. सर, ज्या काळी महाभयंकर परिस्थिती होती, म्हणजेच आजपासून 5 वर्षांआधी जो कोरोना काळ होता, त्या काळी तुम्ही कोणत्या गावात ग्रामसेवक होते किंवा ग्रामविकास अधिकारी होते आणि त्या गावाच्या सामान्य लोकांना किंवा रुग्णांना तुम्ही कशा प्रकारे मदत केली? कोरोना काळात मेळुस्के गाव होतं माझ्याकडे. तर जो पूर्ण नोकरी केली ती, घरी राहिलोच नाही. सकाळी गेलं का संध्याकाळी पर्यंत आपलं ड्युटी बजावायची, नंतर मग घरी यायचो मी. मग लोकांना मग त्या फोन लावून द्यायचो. कोणाचं मळ्यामध्ये राहायचे लोक ना, तर मग फोन लावून द्यायचो. कोणाचे गरीब सिरियस झालं पेशंट, मग ते गाडी यायची आपली दवाखान्याची, ते नंबर नाही का डायल करून ते येतं. मग ते गोरगरिबांना आहे ना आम्ही पिकअपने दवाखाना यायला होता गावला, तिथं आम्ही न्यायचो पेशंटला. मग पिकअप करून तिथं, आणि सॅनिटाईज कंपनीने दिले होते 2 ड्रम, ते वाटले आम्ही. मास्क, त्याच्यानंतर गोळ्या औषधी दिल्या, पंचायतीकडून गोळ्या औषधी पुरवठा केला. आणि पण पूर्ण सेवा केली सर. कोरोना काळात म्हणजे काही असं लसीकरण के त्या काळात दवाखान्यात कॅम्प भरायचे आमचे शासनाच्या वतीने. तिथं कॅम्प भरायचा, सरकारी दवाखाना उपकेंद्र आहे ना, तिथं लसीकरण व्हायचं. तिथं मग प्रत्येकाला फोन करून असं. ज्यावेळी नाशिक लोकशाही न्यूजने सर्वे केला त्यावेळी गावागावात ते फिरले आणि त्यांनी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांकडून काही माहिती जाणून घेतली आणि त्यावेळी एकच नाव सर्वांच्या तोंडी होते, ते म्हणजे सिद्धार्थ आगळे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत किंवा ग्रामस्थांसोबत कशा प्रकारे काम केले. करत असताना सन्माननीय सरपंच, उपसरपंच, सदस्य बॉडी यांना विश्वासात घेऊन शासनाचं जे आहे ते व्यवस्थित समजून सांगून त्याच्या मग ग्रामसभा घ्यायची. त्याच्यात ते विषय मांडायचे, कसं काम करायचं होते. आणि तिथं काही पक्ष आहे ते काही नाही, कोणी आलं की तर प्रत्येकाचं काम ऐकायचं, करायचं. जे सांगितलं ते गाव पण आगंधारी मुक्त केलं मेळुस्के गावी. आणि तिथले सरपंच योगेश बर्डे यांनी खूप सहकार्य केलं आणि भरपूर विकासाचे कामं केले. तिथं 1 कोटीची वॉटर सप्लाय सक्सेस झालेली आहे. मागच्या वर्षी झाली, मी रिटायर झालो त्याच्यानंतर.
पाणी वाटप सुरू झालं गावात. म्हणजे पाण्याचा लई प्रॉब्लेम होता मेळसे गावाला. काँक्रिटीकरण केले रस्ते गावातले, पाण्याचं काम केलं, घनकचऱ्याचं काम केलं मेळसेला. पूर्ण गावाने सहकार्य करून आणि लोकांशी व्यवस्थित प्रेमाने बोलून काम साध्य होता. हे मी माझा स्वतः अनुभव पाहिलेले. आणि व्यवस्थित बोललं नागरिकांशी, ते आपलं बी ऐकता. प्रेमाने बोलायचं, थोडंसं बसवायचं जवळ, लय रागून आला त्याला बी शांत करायचं, बाबा असं नाही असं कर, असं ते व्यवस्थित समजून उमजून काम करावं लागतं. आपण सरळ राहिलो तर लोक बी सरळ राहतात. जे आपल्या चॅनलला मला जे तुम्ही माहिती विचारली आणि संपर्क केला त्याबद्दल मी आपल्या सुरुवातीला आपल्या चॅनलचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो. एवढं जे काही तुमच्यापर्यंत आलं चॅनल, तुमच्या चॅनलपर्यंत पूर्ण हे काम गावातले प्रथम नागरिक, ज्येष्ठ, तरुण, मित्रमंडळ, ग्रामपंचायत सरपंच शांताराम पाटील वाघ, संदीपभाऊ उगले पाटील सरपंच, जनुतात्या उगले ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायत उपसरपंच, पूर्ण बॉडी आणि पूर्ण गावाच्या शाळेतल्या पोरांपासून सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे आभार मानतो. तसेच मेळुस्के गावात इथं बी बदली झाल्यावर तिथं पण हागणदारी नव्हती, फक्त 10% काम झालेलं होतं. ते गाव पण मी पूर्ण 100%. सरांची जेव्हा आम्ही मुलाखत घेतली तेव्हा आम्हाला असे कळाले की सरांचे कार्य ही खूपच चांगले आहे आणि खूपच महान आहे. त्यांनी ऊन असो, वारा असो, पाऊस असो असे काहीही बघितले नाही आणि आपल्या कामावरती नेहमीच आणि टायमावर हजर राहिले आहे. ते म्हणतात नाही का, यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. तर आपल्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत, आपण त्यांच्याकडनंच याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. त्यांनी खूप प्रामाणिकपणे कामं केले पूर्ण गावाचे आणि मी पण त्यांना सपोर्ट केला. तर असं नोकरी आहे, जबाबदारी आहे, जसं त्यांचा हा संसार आहे, घर, तसं ते गाव पण त्यांचं एक परिवार आहे, घर आहे, त्यांचा संसार आहे तो. त्याच्यामुळे कधीच कुठल्या गोष्टीत आम्ही अडथळा दिला नाही आणि पोरांनी कधी त्यांच्या याच्यात हे केलं नाही. तर पप्पाच पाहिजे प्रत्येक गोष्टीला किंवा काय असं कधीच नाही. सगळे समजदार पोरं होते माझे पण. आणि मी त्यांना खूप समजून घेतलं, कारण त्यांचं जबाबदारीचं काम होतं ते. आणि मी जरी घरात कुठल्या गोष्टीला त्यांना अडथळा दिला किंवा त्रास दिला किंवा काय केलं तर त्यांचं कामावरचं हे कमी होईल. त्याच्यामुळे मी कधीच असं काही त्यांना त्रास दिला नाही. आणि मला भरून आलेलं आहे तुमच्या या चॅनलला मी बोलत असताना खूप त्यांचं कौतुक करताना मला खूप असं. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.